नमस्कार मित्रांनो, आजची जी कथा आहे अत्यंत आध्यात्मिक आहे, परंतु मार्मिक असा संदेश देणारे आहे. जरूर बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तर शंकराकडे, शंकर म्हणजे भोले महाराज महादेव, शंकराकडे भस्मासूर नावाचा एक दैत्य कामासाठी, नोकरीसाठी होता. त्याच्याकडे काम होतं मेलेल्या माणसाची राख आणून महादेवाकडे द्यायची. असं तो रोज कुठे कोणी मेलं की तो काय करायचा, राख आणायचा, राख गोळा करायचा. ते सर्व काम तो करीत राहायचा. ते देवाचे आज्ञा नेहमी रोज पाळायचा. कुठं कोणत्या गावात माणूस मेला की त्याची राग गोळा करून ते देवाकडे आणून द्याय. या असं काम तो सतत करीत राहायचं. असं देवाने त्याला काम नेमून दिलेलं होतं. आता काय माणसं रोज रोजच मरत नसतात, मग तो कधी रिकामा राहायचा. मग त्याला वाटायचं बाहेर मला माणूसच नाही मेलं, मग राग कुठून न्यायची. त्याला खूप धाक पडायचा, खूप टेन्शन मध्ये यायचा. मग तो खूप परेशान झाला. आता कधी कधी माणसंच महिना माणसंच मरत नाहीत. मग त्यावेळेस काय करायचं की राग कशी देवाकडे आणून द्यायची. मग तो खूप टेन्शन घ्यायचा, खूप ताण घ्यायचा. मग त्यांनी काय केलं, एक दिवस विचार ठरला म्हणे आता मी देवाकडे मागणीच करतो. मला पण देव कसा ऐकन म्हणे आपलं. मग देव तपाला बसला, शंकराच्या पुढे तपाला बसला. तर शंकर भोळा महादेव लगेच प्रसन्न झाले. अरे काय भस्मेश्वर, काय बोल, काय माग, तुला काय मागणी तुझी, तू कशासाठी बसला. तेव्हा म्हणजे देवा काय नाही म्हणे, मला हे करायचं म्हणे, आपल्याला मला असं वर द्या. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, असा हात ठेवला की त्याची राग झाली पाहिजे म्हणे. एवढंच, काय हरकत नाही म्हणे. तथा असतो देव, ज्यावेळेस तथा असतो म्हणला लगेच त्याला वरदान ते प्राप्त झालं. इतका खुश झाला तो भस्मासूर. मग काय, येणाऱ्या जाणाऱ्या कोण्या माणसाचे, त्याला जर कोणी मिळत नाही समजा गावात, तो काय करायचा, येणाऱ्या जाणाऱ्या मग कोणत्या माणसाच्या हात डोक्यावर हात ठेवायचे, ते लगेच त्याची राग. असे रोज किती माणसं मारा लागला तो. लोक परेशान झाले सारी जनता की भस्मासुराने इतका त्रास द्यायला सुरू केला. कोणाच्या डोक्यात हात ठेवायचा की त्याची राखच. अरे लोक वैतागून गेले, म्हणजे काय काय देवाने वरदान दिलं म्हणे. त्या रस्ता येणं जाणंच बंद केलं आपण त्या रात्री. माणसं कुठं मेले नाही की तो कोणा माणसाचा त्याच्या मनात आलं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा की त्याला मारायचा. मग ते राखवायची आणि ती राख देवाकडे नेऊन द्यायची. भोळा महादेव काही पण वरदान देता असायचा. तेव्हा त्याच रस्त्याने नारद मुनी चालले. नारद मुनीला हे सर्व प्रकार कळला. नारद मुनी म्हणाले, काय हे भोळा महादेव काही पण वरदान देतो म्हणे. आता काय किती जनता परेशान झाली आहे, अख्खं जग सारं हैराण झालं म्हणे या भस्मासुरामुळे. कोणी दिसलं की त्याच्या डोक्यावर हात ठेवायचं. मग शेवटी नारद मुनी म्हणाले, भस्मासुरा अरे काय म्हणे काय, अरे वरदान तू घेतलं म्हणे असं, आता हे असं कोण करीत बसेल म्हणे. अरे मग तू आता जगात म्हणे तुझ्यासारखं कोणाकडे वरदान नाही म्हणे. मग म्हणे आता काय कर, हे इतर माणसावर कोणाच्या डोक्यावर हात ठेवण्यापेक्षा तू असं कर, शंकराच्या डोक्यावर हात ठेवलं म्हणे. नाही त्यांनीच वरदान दिलं, त्यांच्या डोक्यावर हात ठेवू. अरे मग तू आता नोकर म्हणून कवळ काम करतो म्हणून, आता तू कधीतरी मालक होईल म्हणे. तुला शंकराच्या डोक्यावर हात ठेवला, शंकरचे राख होईल म्हणे. आणि त्यांचे राख झाले की तूच म्हणे शंकरासारखं काम करते म्हणे, तूच जगाचा मालक होईल. याला मोह झाला म्हणजे खरंच आहे. नारद मुनी म्हणते ते बरोबर आहे. आणि मग महाराज म्हणे ऐकलं
लगेच शंकराकडे पळायला निघाला. पळतोय शंकर ध्यानस्थ बसलेले होते. शंकराला कळलं की बाप आता म्हणे माझ्याकडे आला म्हणे